हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात आपण सगळे? तर आता माझी सकाळची चहा वगैरे झाली, परत येशूचं दूध झालं. त्यानंतर मग मी तिला थोडं लवकर भूक लागली आज, म्हणून तिला म्हटलं चल ते गावावरून जे अण्णांनी डाळी मारल्या आहेत ते तुला एक छान असं निवडून देते म्हटलं. तोपर्यंत ती तिथेच बसली होती. मग जसं जसं मी करत होते तसं तसं ती खायला लागली. तुम्हाला दाखवलं मी ते किती छान निघाले असं ते डाळिंब. मला वाटलं नव्हतं एवढे छान, पण ते वरूनच इतके छान दिसत होते. म्हटलं आतून नक्की छानच असतील. आणि खूप छान असं म्हणजे खूप गोड पण आणि मोठे मोठे दाणे होते त्याचे. आणि हे पहिलं काढलं त्याच्यातलं. अजून जसं आणलं तसं बघितलं नव्हतं. आजच त्याला सकाळी उठून काढलं. नंतर मग अंघोळ वगैरे झाली माझी. मग मी माझं देवपूजेला लागली. दिवा तसा छान चालतोय माझा. मी असं वेळोवेळी त्याच्यावर लक्ष देते, तेल वगैरे काही गरज पडली तर. आणि त्याच्याकडे बघते असं. त्यानंतर मग मी हे फुलं वगैरे लावले. आधी देव वगैरे सगळे देवांची आंघोळ वगैरे घातली. सगळे त्यांना रेडी केलं आणि मग फुलं वगैरे ठेवली. तसं 2-3 दिवस आधी यांनी जास्तीचं फुलं आणून ठेवले होते. म्हणजे ते फ्रीजमध्ये थोडं छान राहतात. आणि आपल्याला असं मंदिरमध्ये विदाऊट फुलांचं एवढं म्हणजे छान नाही वाटत. जितकं म्हणजे असं तर छानच दिसतं, पण जे फुलं ठेवल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि आपलं देवघरही उठून दिसतं. मग त्यानंतर माझी देवपूजा वगैरे झाली. दिवा लावला मी आणि माझी जी काही नेहमीची आरती वगैरे ते म्हणून देवपूजा झाली माझी. त्यानंतर मग मी दुपारीच संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. कारण मला दुपारी थोडं असं अनकम्फर्टेबल आणि असं बेचैनसारखा आणि विकनेस वाटत होता. मग त्यामुळे मग मी थोडंसं आराम करून घेतला. व्हिडिओ शूट केलाच नाही काही. त्यानंतर संध्याकाळी उठली आणि तोपर्यंत ही यशस्वीची इच्छा होती आज सँडविच बनव असं. म्हणून मग मी सँडविचचे प्रिपरेशन करून घेतलं आणि म्हटलं त्यांना पण आल्यावर आवडेल असं. आणि मी खरं तर म्हणजे त्यांच्यासाठी यशस्वीला तर असं चीज वगैरेचं साधंच द्यावं लागतं. पण म्हटलं चला यांच्यासाठी काहीतरी आज संध्याकाळी करू, म्हणजे ते खुश होतील. आणि त्यांनाच मी फोन लावून दिलं होतं ब्रेडसाठी, की येताना आपलं छान ब्राऊन ब्रेड नेहमीचा जो आणतो तो घेऊन या. मग मी ते जे असतं ना सँडविचची जी फिलिंग वगैरे ते रेडी करून ठेवली, ती चटणी वगैरे. नंतर मग ते आल्यावर मला ते बोलले की मी पण आज असं म्हणजे विचारच करत होतो की तू कधीपासून सांगते की पाणीपुरी छान खायची आहे. कारण मला असं कधीपासून एकदम चटपटीत मला जशी पाहिजे तशी पाणीपुरी मिळतच नव्हती. 2-3 ठिकाणी खाल्ली पण माझं असं मनच नव्हतं भरत. पण मग त्यांनी ऑफिसमध्ये असं कुठेतरी कोणीतरी सांगितलं असेल की इथे ते चांगली भेटते. मग तिथे जाऊन त्यांनी तिकडून असं पाणी वगैरे घेण्यासाठी ते गेलेले होते. तिथे असं पाणी विकत भेटतं लिटर, जसं आपण घेतलं तसं त्या क्वांटिटीने. आणि पुरी वगैरे. आणि ते बोलले की घरी आल्यावर बाकीचं बटाट्याचा मसाला वगैरे मीच तयार करतो. नंतर मग मी यशस्वीला सँडविच एक करून दिलं. हे माझं सँडविच मेकर आहे, जे यांना ऑफिसमधून भेटलं आहे. असं यांना ॲनिव्हर्सरी किंवा त्यांचा बड्डे असल्यावर ऑफिसमधून एक एक काहीतरी गिफ्ट भेटतं. आधीच्या कंपनीतही तसं भेटायचं आणि आताच्या इथेही तसं भेटतं. हा ब्राऊन ब्रेड त्यांनी आणला होता. इथल्या लोकल बेकरीचा आहे, पण खूप जास्त फ्रेश आणि पूर्ण होल व्हीटचा होता. असं अदर ठिकाणी आपण घेतो ना तर मागे इन्ग्रेडियंट्समध्ये वाचलं की त्याच्यावर थोडं 10% किंवा मग 5% असं काहीतरी म्हणजे मैदा हा प्रकार असतो. पण याच्यात पूर्ण होल व्हीट होता आणि त्याने गॅरंटी दिली होती. आणि खूप जास्त फ्रेश होता. आत्ता एकदम फ्रेशली बनवून नुकतंच ठेवलं होतं आणि मग यांनी आणलं. खूप जास्त फ्रेश होता. तसं एक येशूला बनवून दिलं. त्यानंतर मग मीही टेस्ट करायला घेतलं. म्हटलं बघू तिचं साधं सँडविच कसं लागतं. तिला म्हटलं दे मला म्हटलं. आणि ती खूप जास्त अशी एक्सप्रेशन देत होती एकदम ओव्हर की किती छान झालं आहे असं तसं. तिचं बघायला गेले तिचं खूप सिम्पल होतं, पण तिचं खूप जास्त एक्सप्रेशन आणि असं नेहमी असतं. ती खूप फूडी आहे. तिला पण असं चमचमीत खायला आणि नवीन नवीन ट्राय करायला खूप आवडतं. तिचे सध्या म्हणजे टेस्ट बड्स हे खूप जास्त खाते. स्ट्रॉंग झालेले आहेत. तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते किती छान असं आहे. असं हे मला लावायचं आहे.
त्यानंतर ते आले आणि त्यांनी बाकीचं म्हणजे बटाटे वगैरे कुकरला लावून दिले होते. असं घरी पाणीपुरी बनवायचं म्हटल्यावर तेच बनवतात कायम. मी कधीच असं पाणीपुरी अजूनपर्यंत बनवली नाही. जेव्हा पण बनवायची म्हटले की तेच बनवतात, कारण त्यांना खूप जास्त पाणीपुरी छान बनवता येते. पुरी तसं बाहेरून आणतात, पण जे पाणी वगैरे असतं ना ते घरीच बनवतात. आणि आता जिथून पाणी वगैरे घेऊन आले होते ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि ते बोलले की बटाट्याचा मसाला हा मी घरीच बनवणार आहे. त्यांनी माझ्यासाठी एवढं म्हणजे विचार केला की हिला कधीच खाऊ वाटते, म्हणून त्यांनी आज ते ऑफिसमध्ये असतानाच प्लॅन केलं. म्हणजे मग मला एका क्षणाला खूप जास्त छान वाटलं, किंवा ऑफिसमध्ये एवढं काम करत असतानासुद्धा त्यांच्या डोक्यात हा विचार होता की हिला पाणीपुरी खायची आहे. आणि संध्याकाळी मी माझ्या डोक्यात विचार करते की यांना संध्याकाळी यांच्यासाठी मी काहीतरी असं स्पेशल करावं. म्हणजे असा कोइन्सिडन्स झाला की आम्ही दोघींनी एकमेकांसाठी काहीतरी विचार केला, म्हणून मग अजून जास्त छान वाटत होतं. मी एकीकडे माझी सँडविचची तयारी करत होती, जे म्हणजे फक्त शेकायचं होतं आणि फिलिंग वगैरे भरून फक्त ते याला सँडविच मेकरमध्ये लावायचं होतं. आणि बाकीचं हे बटाटे वगैरे लावून कांदा वगैरे कापायची सुरुवात करते. असं नेहमीच आमचं असतं. म्हणजे असं मोस्टली आमच्या गप्पा ज्या आहेत त्या किचनमध्येच होतात. ऑफिसवरून आल्यावर ते कधीच असं दाखवत नाही की मी थकलेलो आहे खूप जास्त. असं नेहमीचं त्यांचं झाले ऑफिसवरून आले की म्हणजे ते फ्रेश वगैरे झाले की किचनमध्येच एंट्री करतात आणि असं काही ना काही म्हणजे हेल्प थोडीफार करतातच रोज. कारण त्यांना माहिती असतं हिला दिवसभर यशस्वीने खूप जास्त म्हणजे म्हणजे त्रास वगैरे दिलेला असतो आणि तिचं ही दिवसभर एवढं हँडल करते. म्हणून मग ते संध्याकाळी काहीतरी स्वयंपाकामध्ये एक छोटीशी हेल्प का असेना ते करतातच. आणि तेच माझ्यासाठी मला खूप भारी असं फील होतं की नाही, समजून घेणारा आहे आपल्याला कोणीतरी. म्हणून मग मी असं आमचं गप्पा चालू होत्या. जरा त्यांचा मोबाईल वगैरे घ्यायचा आहे त्यांना, त्याच्यामुळे त्याच्यावरच डिस्कशन चालू होतं. ते असं कुठलीही गोष्ट लगेच नाही घेत, काहीतरी त्याच्यावर खूप जास्त विचार करतात, व्हिडिओज बघतात, रिव्ह्यू बघतात, त्यानंतरच ती गोष्ट घेतात. म्हणजे घरातली कुठलीही गोष्ट असो, आम्ही प्रत्येक गोष्टीवर खूप जास्त चर्चा होते आणि मगच घेतो. असं झटकेपट काहीच घेत नाही. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची सगळी इन्फॉर्मेशनही मिळते आणि तेवढं नॉलेजही कलेक्ट होतं की आपण कुठली गोष्टी कशाप्रकारे घ्यायची. असं आमचं एकमेकांसोबत डिस्कशन चालू होतं. आणि मध्येच यशस्वी आली चेअर घेऊन की मला अजून परत एक सँडविच करून दे मम्मा. म्हटलं चल तुला करून देते, पण म्हटलं हिला ते सँडविच मेकरचा चटका लागेल, म्हणून म्हटलं आधी हिला पहिले करून देते मी. तोपर्यंत ते बोलले की मी इकडे पाणीपुरीचं तयार करतो, म्हणजे तिला एक करून खाऊ घालून दे, म्हणजे ती निवांत आपल्याला बसू देईल जेवताना वगैरे. आज आमचं हेच जेवण होतं. आधी तर मी म्हटलं सँडविच फक्त मी नाश्त्यासाठी संध्याकाळी, म्हणजे यांना ऑफिसवरून आल्यावर थोडं जर भूक असते तर ते खाऊन घेतील आणि नंतर मग खिचडी किंवा काहीतरी साधं करून टाकेल. पण नंतर मग त्यांनी ते पाणीपुरीचा बेत केलेला होता. म्हटलं मग ते बोलले याच्यात होऊन जाईल आपलं, जास्त काही आता काही करायची गरज नाही. एवढं काही त्यांचं पण जास्त जेवण नाही आहे आणि माझं पण नाही आहे, म्हणून म्हटलं याच्यात होऊन जाईल. मग तोपर्यंत मी आता यशस्वीला सिंपल असं करून देत आहे. कसं असतं ना, घरात जेव्हा म्हणजे लहान मुलं असतात आणि त्यांना सांभाळायला म्हणजे इतर कोणी नसतं, आपण दोघीच आपल्या मुलांना खूप छान म्हणजे हँडल करत आलो आहे आम्ही आतापर्यंत यशस्वीला. आणि तिला आमची दोघांची खूप जास्त सवय झाली आहे. असंच असतं जेव्हा आपण आपल्या एकटं सांभाळतो ना मुलांना, त्यांना मग इतर असं कोणाची सवय नसते. म्हणून तिला तिच्या पप्पांची पण सगळ्याच गोष्टींची सवय आहे. म्हणजे ते सुट्टीच्या दिवशी तिचं अंघोळ वगैरे घालणं, तिला असं म्हणजे रेडी करणं, तिला खाऊ घालणं, त्यांनाही तितकीच सवय आहे. आणि असं त्यांना कधीच असं म्हणजे नुसतं असं आम्ही एकटं असल्यावरच नाही, आणि असं इतर म्हणजे त्यांचं आई वडील वगैरे बहिणी कोणीही आलं तरी ते असं मला मदत करायला त्यांना असं कमीपणा वाटत नाही. एकदम मोकळ्या मनाने करतात, कारण त्यांना ते असं हेच वाटत नाही की आपण कोणासमोर आपल्याला काय म्हणतील वगैरे, असं त्यांना काहीच फरक पडत नाही त्या गोष्टींचा. त्यांना जे करायचं ते करतातच आणि त्यांना ती सवयच आहे. आणि ऑलरेडी त्यांना कुकिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि सगळं असं नवीन नवीन ट्राय करायला पण खूप जास्त आवडतं. आणि ते खूप जास्त म्हणजे बॅचलर लाईफ त्यांनी म्हणजे जगली आहे छान प्रकारे, म्हणून त्यांना खूप साऱ्या गोष्टी सगळं कळतात वगैरे. म्हणून मला एवढं म्हणजे गावाला म्हणजे मी तर जास्त काही जसं जात नाही, पण गेली पण तर एवढा ताण नसतो, कारण त्यांना घरातलं सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठे काय ठेवलेलं आहे असं वगैरे, म्हणून मला एवढं ताण पडत नाही. आणि मी बरं नसल्यावर तर ते खूप जास्त म्हणजे खूप जास्त सगळं सांभाळून घेतात.
असं आजचं आमचं फुल इव्हिनिंगपासून तर पूर्ण रात्रीचं डिनरपर्यंत आमचा पूर्ण वेळ दोघांचा किचनमध्ये सोबत मिळून काम करण्यात गेला. आणि असं सोबत कोणीतरी असलं ना तर खूप बरं वाटतं. असं दिवसभर एकटं एकटं खूप जास्त बोर पण होतं मला. म्हणजे असते तसं यशस्वी तिच्यासोबत खूप वेळ खेळलं, पण ती वगैरे झोपली तेव्हा मग खूप जास्त असं शांतता असते घरामध्ये आणि तेवढा वेळ माझा आरामही होतो. नंतर मग संध्याकाळी आल्यानंतर माझं दिवसभरचं असं बडबड त्यांच्यासमोर चालतं. म्हणजे मला असं त्यांना बारीक बारीक गोष्टी दिवसभर काय काय घडलं, कसं घडलं, यशस्वीने काय केलं सगळं सांगायची सवय झाली आहे. नंतर मग मी हे सँडविच करायला घेतले. बघा किती छान ग्रिल झालं आहे. हे मशीन म्हणजे जवळजवळ आता किती 2-3 वर्ष झाले यांना ऑफिसमध्ये मिळालेलं, पण खूप छान आहे असं. म्हणजे लवकर होऊन जातं ते. आपल्याला गॅसवर तवा ठेवून वगैरे शेकायला खूप जास्त वेळ लागतो. याच्यावर असं एखाद मिनटामध्ये लगेच होऊन जातं, जास्त वेळ लागत नाही. आणि मलाही असं चटपटीत बनवायला आणि खायलाही आवडतं. तर मी असं फिलिंग वगैरे टाकून दिली त्यात. मी नेहमी असं हे आपलं टोमॅटो, बटाटे वगैरे यांचं स्लाईस करून टाकते, पण ते खूप जास्त त्याचा पसारा पण होतो आणि खूप जास्त वेळ लागतो. ह्यावेळेस मी असं बारीक चिरून सगळं मिळून मिक्स करून मग ती फिलिंग वगैरे लावली होती. त्यानंतर इकडे हे सगळं यांनी लावलं सेटअप. आमची छोटीशी पार्टी ट्रीट एकमेकांसाठी. नंतर त्यांना म्हटलं तुम्ही संध्याकाळचा दिवा लावून द्या. सकाळी तर त्यांना एवढं जमत नाही, तर संध्याकाळी मोस्टली मी त्यांना लावायला लावते. म्हणजे एक टाईम तरी त्यांना सवय आहे. लावते मी आता सध्या नवीन घरात, की एक टाईम तुम्ही दिवा लावा. नंतर आमचं तिघांची अशी छोटी पार्टी सुरू झाली. त्यात यशस्वीचं सँडविच खाऊन झाल्यानंतरही तिला पाणीपुरी खायची हौस होती. तिला यावेळेस तिखट पाणी हवं होतं, पण तिला माहीत नाही की ते किती तिखट आहे असं. पण तिला ते बघूनच ती फक्त टाका टाका चालू होतं तिचं. म्हटलं तुला नाही जाणार ते एवढं तिखट बाळ, तू फक्त ते. मग तिला बटाट्याचा मसाला आणि शेव वगैरे टाकून दिली. त्यानंतर त्यांनी सँडविच वगैरे टेस्ट केलं. ते बोलले खूप जास्त छान झालं आहेत. नेहमी आता असंच करायचं, ते स्लाईस वगैरे जास्तीचं एवढं पसारा घालण्यापेक्षा असं करायचं. तसं ते पाणीपुरी तर घरीच बनवतात, पण मला आज बरं नसल्यामुळे ते बोलले जास्त अजून भांड्यांचा पसारा होईल, त्यापेक्षा मग तुला धुवायला अजून जास्त होईल, म्हणून आज त्यांनी बाहेरूनच पाणीपुरी आणायचा बेत केला आणि फक्त घरी तो बटाट्याचा मसाला तयार केला. आणि मीही खाऊन बघितलं, खूप जास्त छान झालं होतं सँडविच. नंतर पाणीपुरी खूप जास्त छान होती. म्हणजे मला जशी पाहिजे होती तशीच आणली होती, चटपटीत असं. कारण खूप ठिकाणी खाऊन मला असं एवढं आवडत नव्हती. आजची खूप जास्त छान होती. अशी आमची छोटी पार्टी झाली. त्यानंतर आम्ही आमच्या घराजवळच हे नवरात्रीचं होतं, तिथे गेलो. खूप जास्त गर्दी होती. नंतर आम्हीही डान्स केला, बघा तुम्ही. नंतर हे बघा यशस्वी किती क्यूट दिसते ह्या ड्रेसमध्ये. मला खूप जास्त आवडतो ते ड्रेस. तर अशा प्रकारे मी माझा आजचा व्लॉग इथेच एंड करते फ्रेंड्स. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.